विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपणास इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड याबद्दल माहिती दिलेली आहे. या प्रकरणामध्ये स्कोप ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, प्रोसिजर ऑफ इश्युइंग अकाउंटिंग स्टँडर्ड्स, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स, सिग्निफिकन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स याचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपणास करावयाचा आहे. यापूर्वी मी आपणास इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आज आपण लेखा मानक बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे काय, ते काय कार्यरत करते, कसं स्थापन झालेलं आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ज्याला आपण म्हणू लेखा मानक बोर्ड, मानके स्टँडर्ड्स, त्यानुसारच अकाउंटिंग लेखांकन केलं जातं. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची स्थापना संसदेच्या अधिनियमाने केली. सनदी लेखाकार कायदा 1949च्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. 21 एप्रिल 1977 रोजी आपल्या देशातील प्रमुख लेखा संस्था म्हणून भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूटने आपल्या देशात प्रचलित असलेल्या विविध अकाउंट विषयक धोरणांचे आणि सरावानुसार अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना केली. 21 एप्रिल 1977 रोजी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटिंग स्टँडर्ड मंडळ हे प्राथमिक कर्तव्य पार पाडतं. ते म्हणजे भारतासाठी लेखा मानांकन तयार करतं. ही मानके या बोर्डातर्फे, या संस्थेतर्फे भारतात स्थापित केली जाऊ शकतात. लेखा मानक तयार करताना लेखा मानक मंडळाने लागू असलेल्या कायद्याचा वापर, चालीरीती आणि आपल्या देशात विद्यमान उद्योग व्यवसाय, उपक्रम, कॉर्पोरेट या वातावरणाचा विचार केला जातो. यासाठी लेखा मानदंड मंडळाने विविध औद्योगिक, सरकार आणि इतर इच्छुक पक्षांचे मूल्यवान मते आणि मार्गदर्शक तत्त्वे जाणून घेतलेली असतात. लेखा मानक मंडळाने प्राथमिक कर्तव्य पार पाडत असताना भारतासाठी एक विविध अकाउंटिंग स्टँडर्ड्स ते तयार करतात. ही स्टँडर्ड्स संस्थेतर्फे भारतात स्थापन झालेले उद्योग व्यवसाय यांच्यासाठी ते केली जातात. भारतीय लेखा मानक हे एक असे लेखा मानक आहे जे भारतातील कंपन्यांसाठी वापरल्या जाते आणि लेखा मानक मंडळाच्या देखरेखीखाली ते जारी केलेले जाते, जे 1977 एक संस्था म्हणून स्थापन करण्यात आलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, लेखा मानक बोर्ड हे कार्य करत असताना विविध लेखा मानकांच्या सदस्याच्या मार्फत याला मंजुरी मिळालेली असते. लेखा मानक बोर्डात खालील सदस्य असतात, जसे की कंपनी लॉ बोर्ड, सेंट्रल डायरेक्टर टॅक्स बोर्ड, सेंट्रल एक्साइज अँड कस्टम बोर्ड, लेखा नियंत्रक जनरल असतो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, नियंत्रक आणि लेखापरीक्षक, भारतीय विद्यापीठ अनुदान आयोग, शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्था, समिती संस्था आणि उद्योग प्रतिनिधी इत्यादी सदस्यांचा या बोर्डामध्ये समावेश असतो. या बोर्डाच्या वतीने अकाउंटिंग स्टँडर्ड्स, ज्याला लेखा मानके असं आपण म्हणू, ती तयार केली जातात. या परिषदेच्या मार्गदर्शनाखालीच ती दिली जातात. लेखा मानदंड मंडळाने लेखा मानकांचा वापर नियमाने करण्याचे अधिकार दिलेले आहे आणि विविध पक्षकारांना अकाउंटिंग स्टँडर्डच्या आधारे विविध खाती तयार करण्यास आणि सादर करण्याचा आग्रह केला जातो. लेखा मानदंड बोर्ड लेखाची तत्त्वे कोणत्या व्यवहारावर आधारित असावीत यासंबंधी मूलभूत संकल्पना हे अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये स्पष्ट केलेले असतात.
आणि विद्यार्थी मित्रांनो, ही कार्य पार पाडत असताना त्यासाठीचा सराव, त्यासाठीची प्रक्रिया याचीसुद्धा पुष्टी केलेली असते. या लेखाच्या तत्त्वांचे स्पष्टीकरण एक सविस्तर दिले जाते. आजपर्यंत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने एक आत्ताच्या चालू घडीला 41 भारतीय लेखा मानकांना अधिसूचित केले आहे. ते 2015 या 16 आर्थिक वर्षाच्या कंपन्यांना स्वेच्छेने होते. तर 2016-17 पासून ही मानके अनिवार्य करण्यात आलेली आहेत. आंतरराष्ट्रीय सहमतीच्या आधारे नियामक स्वतंत्रपणे बँका, विमा कंपन्या इत्यादीसाठी ही भारतीय कंपनी, हे भारतीय लेखा मानक, हे लेखा मानके आहे जे भारतातील कंपन्यांनी तयार केलेले आहे, या बोर्डाने तयार केलेलं आहे आणि हे लेखा मानक मंडळाच्या देखरेखीखाली जारी केले गेलेले आहे. 1977 ही एक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखा मानक जारी करण्याची प्रक्रिया ही कशा पद्धतीची असते? या बोर्डाद्वारे एक विविध मंडळाच्या माध्यमातून, विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून हे स्वतंत्र अशी भारतीय लेखा मानक तयार केली जाते. या मानकाच्या आधारेच एक विशिष्ट प्रक्रिया करून, त्यावर चर्चा करून, जसे या मानकामध्ये महत्त्वाचा भाग बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, इतरही क्षेत्राचा विचार करून ही मानके जारी केल्या जातात. मग लेखा मानक जारी करण्याची प्रक्रिया, जसं प्रोसिजर ऑफ इश्युइंग अकाउंटिंग स्टँडर्ड्स, याचाही आपल्याला या पहिल्या प्रकरणात अभ्यास करायचा आहे. लेखा मानक जारी करण्याची प्रक्रिया आपण थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती घेऊ. प्रथम लेखा मानक बोर्ड ज्या क्षेत्रामध्ये लेखा मानक तयार करण्याची आवश्यकता असू शकते अशा क्षेत्राची अगोदर ओळख करून घेतल्या जाते. त्यानंतर लेखांकन मानक मंडळ, अकाउंटिंग स्टँडर्ड मंडळ हा विषय हाताळण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट तयार करते. त्याची एक पॅनल तयार केला जातो आणि त्या पॅनलची स्थापना केली जाते. अशा पॅनल्स मानकांचा मसुदा तयार करतात. मसुद्यात सामान्यतः महत्त्वाच्या पदांची डेफिनेशन्स, स्टँडर्डचे ते ऑब्जेक्ट्स, त्याचा स्कोप इत्यादी मोजमापांची तत्त्वे आणि वित्तीय स्टेटमेंटमध्ये सांगितलेली माहिती प्रतिनिधित्व स्वरूपात समाविष्ट केलेली असते. अकाउंटिंग स्टँडर्ड मंडळाच्या नंतर मानकांच्या नमूद केलेल्या मसुद्याची चर्चा केली जाते. आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी प्राथमिक मसुदा सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रसारित केला जातो. सामान्यतः भारतीय अकाउंटिंग स्टँडर्ड ही आवश्यकता असल्यास त्यामध्ये बदल करूनही त्याची आवर्ती, प्राथमिक आवर्ती, द्वितीय आवर्ती या स्वरूपात ती मांडण्यात येतात. मग सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सार्वजनिक उपक्रमांची स्थायी परिषद, नियंत्रक आणि इतर कोणत्याही संबंधित प्राधिकरणाचा समावेश या बोर्डामध्ये केलेला असतो. मग सामान्यतः भारतीय चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांची सदस्य मंडळी या सर्व प्राधिकरणामध्ये समाविष्ट असतात. या महामंडळाचे महालेखापरीक्षण वगैरे या सदस्यांना व विभागांना आपापल्या टिप्पण्या देण्यासाठी आमंत्रित केले जाते. यावर चर्चा घडवून आणल्या जाते आणि त्यानंतर लेखा मानदंड बोर्ड, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड या प्रतिनिधीसह एक विशिष्ट मसुदा तयार करते. त्यातील तरतुदीबद्दल त्यांची मते आणि चर्चा केली जाते. त्यावर बैठका होतात. त्यानंतर एक्सपोजर मसुदा निश्चित केला जातो आणि त्याच्या पुनरावलोकनाने आणि टिप्पण्यासाठी तो जनतेसमोर, लोकांसमोर ठेवला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रसिद्ध केल्यानंतर, जनतेसमोर, लोकांसमोर ठेवल्यानंतर त्यावर टिप्पण्या आढावा घेतला जातो. त्यानंतर
भारतीय चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूटचा आढावा आणि विचार करण्यासाठी एक अंतिम आणि शेवटचा मसुदा तयार केला जातो. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाची परिषद त्यानंतर मानकांच्या अंतिम मसुद्याचा आढावा घेते आणि त्यावर विचार करते. आवश्यक असल्यास ते काही बदल सुचवू शकतात, परंतु शेवटी लेखा मानक जारी केले जातात. गैर कॉर्पोरेट संस्थांच्या मानक बाबतीत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया हे मानक जारी करते आणि संबंधित विषय एखाद्या कॉर्पोरेट घटकाशी संबंधित असल्यास केंद्र सरकार हे मानक जारी करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि प्रोसिजर ऑफ इश्युइंग अकाउंटिंग स्टँडर्ड्स ती कशा पद्धतीनं केल्या जातात, कसा पुरवठा केला जातो याबाबत चर्चा केलेली आहे. यानंतर